कवटाची चटणी करण्यासाठी मी एक पिकलेलं छान कवट घेतलं आहे. त्याला फोडून घ्यायचं. फोडल्याच्या नंतर त्याच्यामधला पूर्ण गाभा काढून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने एका प्लेटामध्ये मी ते सर्व गाभा काढून घेतलं आहे. त्याला छान स्मॅश करू. त्याचबरोबर त्याच्यावरती ज्या काय पिकलेल्या कवटाला शिरा असतात त्याच्या त्या काढून घेतल्या मी. त्याच्यामध्ये मी थोडंसं गोड, लाल तिखट, जिरं आणि मीठ चवीपुरतं टाकलं आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून मी मिक्सरच्या जारमध्ये ग्राइंड करून घेतलं. आता आपली ही चटणी मिक्सरला ग्राइंड करून घेऊन मी कवटाच्या एका भागामध्ये एका बाजूचा जो भाग होता त्याच्यावरचा सालीचा त्याच्यामध्ये मी काढून घेतले. इतकी छान होते चवीला, आंबट गोड तिखट. बघू शकता कशी चटणी तयार झाली. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा. खूप छान लागते आणि पौष्टिक असते. कवट खावं असं म्हणतात. एकदा खाऊन नक्की बघा. या सीझनमध्ये कवट भेटतात.